विरारच्या अर्नाळा गावामध्ये एका कुटुंबावर सशस्त्र हल्ला करण्यात आलेला आहे। पहाटे 2:15च्या सुमारास एक इसम यांच्या घरात घुसतो आणि चाकूने सपासप त्यांच्या अंगावर वार करून फरार होतो। सुरुवातीला असं वाटलं होतं की ही जी घटना आहे चोरीच्या उद्देशाने किंवा दरोडा पडला असावा, परंतु चोरट्याने घरातून काहीही नेलं नाही। ज्यांच्यावर वार केला त्यांच्या अंगावर दागिने देखील होते। चोरट्याने ते दागिने नेले नाही, पण त्यांना जखमी करून हे चोरटे तिथून पसार झालेले आहे। प्राथमिक माहिती जी मिळालेली की एकच चोर आला होता, आठवण घातली होती। विरारच्या बंदरपाडा गावामध्ये जे हे घर आहे आणि गोवारी कुटुंब या ठिकाणी राहतात। नेत्रा गोवारी ही झोपली होती घरातली तरुणी आणि तिच्या अंगावर सुरुवातीला वार करे आणि ही घटना जेव्हा लीला गोवारी यांना कळाली त्यांच्या अंगावर देखील वार केले आणि जेव्हा रक्ताच्या थारोळ्यात जखमी झालेली लीला गोवारी जेव्हा घराच्या बाहेर आली तेव्हा आजूबाजूच्या त्यांच्या नातेवाईकांनी पाहिलं तेव्हा ही घटना समोर आली, परंतु चोर हा तोपर्यंत पसार झाला होता। पोलिसांनी सध्या या संपूर्ण घटनेबद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही, परंतु जी माहिती प्राथमिक मिळालेली आहे चोरट्यांनी जी आहे घराच्या वरच्या बाजूने घरातून प्रवेश केला आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे हा घडला। सध्या हे तिघही जे आहेत की गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर विविध रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया सुरू आहे। त्याच्या डोक्याला, पायाला, अंगाला मोठ्या प्रमाणावर दुखापत झालेली आहे। त्यांचं ऑपरेशन सध्या सुरू आहे। पोलिसांनी सध्या घरात कोणालाही जाण्यास मज्जाव केलेला नाही। घटनास्थळाचा ताबा पोलिसांनी घेतलेला आहे आणि पोलीस चौकशी करत आहे। नेमका हा हल्ला कुठल्या कारणावरून झाला हे सध्या कळू शकलं नाही, परंतु जी माहिती सुरुवातीला होती की दरोड्याच्या उद्देशाने ही सर्व प्रकार केलेला आहे, परंतु तसं काही नसून चोरट्याने या घरातून काहीच नेलेलं नाही आहे। हल्लेखोरावर पसार झालेला आहे। पोलीस आता शोध घेतात, परंतु जोपर्यंत पोलीस संपूर्ण माहिती देत नाही की नेमकं काय झालेलं हे करू शकले नाही। आणि या घरामध्ये जे आहे की तिघच लोक राहत होते आणि ह्या तिघांनाही जखमी करून हा चोरटा पसार झालेला आहे। सध्या गोवारी फॅमिली जी आहे संपूर्णपणे जखमी आहे, त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। पोलीस या संपूर्ण घटनेसंबंधी काहीही बोलण्यास तयार नाहीत। तिकडच्या स्थानिकांनी आणि ग्रामस्थांनी जी माहिती दिली आहे ती हीच आहे की दरोड्याच्या उद्देशाने झालेली नाही, कारण ज्यावेळी हल्लेखोर घरामध्ये पोहोचले त्यावेळी या महिलांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात दागिने होते, घरात देखील दागिने होते। हल्लेखोराने हे दागिने नेलेले नाहीयेत। सुरुवातीला नेत्राच्या अंगावर हल्ला करण्यात आला, त्याच्यानंतर त्याच्या आईच्या अंगावर हल्ला करण्यात आला आणि हल्लेखोर हे पसार झालेले। त्यामुळे जोपर्यंत संपूर्ण पोलीस तपास होत नाही तोपर्यंत काहीच माहिती समोर येणार नाही।